महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त या मंचावर उपस्थित अतिशय डायनामिक तरुण, मला असं वाटतं की महाजनकोच्या इतिहासामध्ये इतके तरुण आणि कार्यक्षम अध्यक्ष आपल्याला पहिल्यांदाच लाभलेले आहेत. असे आदरणीय राधाकृष्णनजी, महावितरणचे माझे सहकारी संचालक मारुडकर साहेब, हरणे साहेब, थिटे साहेब, नितीन वाघ, मंचावर उपस्थित सपाटेजी, चांदोरकरजी आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो की ज्यांना मंचावर बोलवण्यात आलेलं नाही आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही असे हात वर करावा. 2-4 लोक आहेत. नितीन वाघ साहेब, तुम्ही फक्त 2 ते 3 लोकांवरच आता तुम्ही ऍक्शन घेऊ शकाल. बाकी सगळेजण आपलं सर्टिफिकेट दाखवतील. तेही माननीय सीएमडीच्या हाताने मिळालेलं सर्टिफिकेट, तेही स्वतंत्र संचालक यांच्या विटनेसमध्ये उपस्थितीमध्ये, त्यामुळे तुम्ही आता सगळे सेफ आहे. मित्रांनो, 2003ला जेव्हा इलेक्ट्रिसिटी कायदा आला, अनबंडलिंग झालं, MSCBच्या 4 कंपन्या झाल्या, त्यापैकी एक महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण. नेहमीच म्हणतो या 3 कंपन्या म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. निर्मिती म्हणजे ब्रह्मा, विजेची निर्मिती करणारी कंपनी म्हणजे महानिर्मिती. जर तुम्ही काम केलं नाही, निर्मिती केली नाही, पारेषणला देखील काही काम होणार नाही. पारेषणला जर काही काम नसेल तर महानिर्मितीला देखील काही काम होणार नाही. त्यांना अतिशय महत्वाचं बेसिक काम करतात की महानिर्मिती. महानिर्मितीला अतिशय गौरवशाली अशी परंपरा आहे. 1972 पर्यंत माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य इतर राज्यांना पॉवर एक्सपोर्ट करत होती, पॉवर सरप्लस होती. आणि तेव्हा महानिर्मिती ही एकमेव कंपनी होती जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्माण करते. आज ज्या NTPCचा बोलवाला होतो, ती NTPC महानिर्मितीच्या जन्मानंतर जन्माला आली अशी माहिती आहे. आणि NTPCचे लोक आपल्याकडे ट्रेनिंगला यायचे की पॉवर प्लांट कसे रन करायचे, SOP कशा असाव्या आणि वीज निर्मिती कशी करावी. तर अशा प्रकारची ही जी परंपरा लाभलेली आहे आणि या महानिर्मितीवर आपण काम करतो, मला असं वाटतं आपण सौभाग्यशाली. इथे प्रत्येकाला जो काही आपण अवॉर्ड दिला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण आपण दिवस रात्र जे काम करता. माझा सख्खा भाऊ देखील महानिर्मितीमध्ये होता. शिफ्ट ड्युटी असायच्या, ऊन असो पाऊस असो, ड्युटीवर जाणं. आणि त्या काळी तो आल्यानंतर कपडे पूर्ण असे तेलाने माखलेले असायचे. आणि अशा प्रकारचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि उद्दिष्ट फक्त हेच, रोज वीज निर्मिती व्हावी आणि वीज ही जनतेपर्यंत पोहोचावी. या महाराष्ट्र राज्याने 8-8 तास 10-10 तास लोड शेडिंग बघितलेलं आहे. मात्र आज अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की 2 मिनिटं देखील वीज बंद झाली, लागलीच लोक आरडाओरड करतात. आणि अशा आव्हानात्मक बॅकग्राऊंडवर आपण जे काम करतो ते अतिशय स्पृहणीय आहे. त्यामुळे मी तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन. कारण महानिर्मिती म्हटलं की डे टू डे बेसिसवर बेसिक रॉ मटेरियल कोळसा आहे की हे बघणं असतं. कोळसा असेल तर भिजणार नाही याची काळजी घ्यायची. आलेला कोळसा कसा वापरायचा, वापरल्यानंतर जास्तीत जास्त ग्रॉस कॅलरी व्हॅल्यू कशी मिळेल हे बघायचं. चोऱ्या होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करायचा. पाण्याची व्यवस्था आणि आपला बॉयलर, आपलं टर्बाईन, आपला प्लांट हा सतत चालेल या दृष्टीने प्रयत्न करायचा. आता शेवटी ती मशीन आहे, मशीन बंद पडणारच. तर मला आनंद आहे की अनेक पॉवर प्लांट सलग 100 दिवस चालले ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मी महानिर्मितीची बाजू घेणार नाही, पण महानिर्मिती इतर कंपन्यांच्या माध्यमातून जास्त आव्हानांना फेस करतो ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पद्धतीने देखील तुम्ही टिकून पुढे जात आहात. मात्र मला काही गोष्टी फक्त तुमच्या पुढे मांडायच्या आहेत. स्पर्धा जबरदस्त आहे.
एक काळ असा होता, महानिर्मिती म्हणजे मोनोपोली होती. आणि मात्र आज विजेची महाराष्ट्राची मागणी साधारणतः 30,000 मेगावॅट आहे. या 30,000 मेगावॅटमध्ये आपला शेअर किती आहे हे देखील बघणं आवश्यक आहे. पुढील 4-5 वर्षांमध्ये विजेची मागणी 45,000 मेगावॅट होणार आहे. आपलं शेअर आपण किती वाढवू शकणार आहे हे देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि फक्त 45,000 अजून जास्त जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की मला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी करायची आहे. आज आपण 1/2 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे. 1/2 ट्रिलियन असताना आपल्याला 30,000 मेगावॅटची मागणी आहे. 1 ट्रिलियन करताना ही जवळजवळ 70-80 हजार मेगावॅटची असेल. त्यामुळे आपल्याला देखील आव्हान घेऊन आपली मागणी वाढवायची. मला अतिशय आनंद आहे, मागील 2-3 सीएमडीसोबत मी काम केलेलं आहे. आंदोलन साहेबांनी ज्या प्रकारे काम केलं, दूरदृष्टी दाखवली, त्यांनी फक्त आपली वीज महावितरणच घेईल याच्यावर न बसता आपण देखील स्पर्धेमध्ये उतरलेलो आहे. सोलरच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात काम करतोय. पहिल्यांदा भारतीय इतिहासात असं घडलं की प्रायव्हेट कंपनी सरकारी कंपनीला एनसीटीच्या माध्यमातून घेत आहे. आपण नागशीचा पॉवर प्लांट देत आहे. आनंदाची बाब अशी जे अंबरजन साहेब अतिशय डायनामिक होते, ज्यांची आपल्याला आवश्यकता होती, त्यांना मोठी जबाबदारी मिळाली. आणि आपण बघताय की दावोसला ज्या प्रकारे 16 लाख कोटीचे MOU झाले ते त्यांच्या पायगुणांनी झाले हे आपण बघतोच आहे. मात्र ते केल्यानंतर आपलं कसं होईल क्षणभर असा मनामध्ये विचार आला होता. मात्र आपल्याला दुप्पट दमाचे असे एनर्जेटिक लागलेले आहे. त्यामुळे आता आम्हाला कोणीतरी काही काळजी नाही. आपण या जोमाने पुढे जाणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, स्पर्धेत उतरायचं आहे. आपला PPA कोणासोबत होईल, महावितरण किती वीज घेईल याच्याकडे लक्ष न देता आपण व्हाय नॉट वी कॅन एंटर इनटू PPA विथ अदर पार्टीज, प्रायव्हेट पार्टीज, अदर स्टेट्स आपण करू शकतो. आज सेंट्रल ग्रीडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज जाऊ शकते. त्यामुळे मला एवढीच आपल्याला विनंती आहे की तुम्ही ज्या प्रकारे काम केलं 2 वर्षात केलं, माडगूळकर साहेबांचं विशेष अभिनंदन केलं की त्यांनी अनप्रेसिडेंटेड हाय डेव्हलपमेंट केलं. अनेक आव्हानांना त्यांनी तोंड दिलं. आणि स्वतः गेल्या 11 वर्षापासून या महावितरणशी जोडलं असल्यामुळे प्रचंड आव्हान आहे. कधी रेल्वेच्या रॅक मिळत नाही, कधी कोळसा वेळ पोचत नाही, कोळशाच्या व्हॅल्यूचा विषय असतो, कधी स्ट्राईक होतात, बऱ्याच गोष्टी असतात. मात्र आपण सगळे कर्मचारी अधिकारी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की काळाची पावले ओळखून स्ट्राईक वगैरे आता ह्याच्यात सगळ्या जुन्या पद्धती झाल्या. तुम्ही मनाशी विचारा, आपल्याला खरोखरच चांगला पगार मिळतोय आणि त्या पगाराच्या माध्यमातून आपल्याला आता महानिर्मितीला उत्तरामध्ये काय द्यायचं आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला पुढे जावंच लागेल. मी असं म्हणत की आपण स्पर्धेमध्ये नाही आहे. MOD हे महानिर्मितीला देखील लागू आहे. आपण इतर प्रायव्हेट कंपन्यांशी कॉम्पिट करत आहे. मात्र ही स्पर्धा आपल्याला अजून इंटेन्स झालेली असेल हे दिसेल. त्यामुळे आपल्याला अजून काम करायचं आहे. आज वर्धापन दिन आहे, 20वा वर्धापन दिन आहे. याचाच अर्थ आपण आता टीनेजमधून बाहेर गेलेलो आहे, 20व्या वर्षात गेलेलो आहे. आपली जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे असंच काम पुढे आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.